जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावर एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण वेळ वाया न घालवता पटपट प्रश्न बघून घेऊया. प्रश्न पहिला आहे, अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्यारन बेट. प्रश्न क्रमांक दुसरा, अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1927. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, खालीलपैकी कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोची. कोची या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक चौथा आहे, जागतिक महिला दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8 मार्च. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न फास्ट घेत आहे जेणेकरून कमी वेळात तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर व्हावे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, V.S. रमादेवी या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. प्रश्न क्रमांक 6 आहे, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मलेरिया. प्रश्न क्रमांक 7 आहे, केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नारायण गुरु. प्रश्न क्रमांक 8 महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4 वर्धा. वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणता दिवस ऑगस्ट क्रांती म्हणून पाळला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 ऑगस्ट. 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 10, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ. केरळ या राज्यात रबराचे सर्वात जास्त उत्पादन होते. योग्य उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चेन्नई. चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिला सिमेंटचा कारखाना सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 12 आहे, ईशान्य भारतातील स्थलांतरित शेतीला काय म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झूम. झूम असे म्हटले जाते. ईशान्य भारतातील स्थलांतरित शेतीला झूम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 13 विज्ञान या घटकावर आधारित आहे बघा. खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. म्हणजेच काय आहे तर तुरटी आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी लांबीचे SI एकक कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मीटर. मीटर हे लांबीचे SI एकक आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2015 रोजी जलयुक्त शिवार अभियान चालू झाले होते. प्रश्न क्रमांक 16 आहे, अंबादेवी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंबादेवी मंदिर हे अमरावती शहरात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी सर्वात महत्त्वाची समिती कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्थायी समिती. प्रश्न क्रमांक 18 बघा, पंचायत राज या घटकावर आधारित आहे. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सरपंच. सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान
भूषवतात. तर ग्रामसेवक हे काय नसतात, सचिव असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये शिवाजी महाराजांच्या चरित्रावर, जीवनावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे शिवाजी महाराजांचे देखील प्रश्न आपण यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 19वा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवराई. शिवराई ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली होते. प्रश्न क्रमांक 20वा सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पैनगंगा. पैनगंगा या नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 21वा आहे जमशेदपूर हे औद्योगिक ठिकाण कोणत्या नदीवर आहे? जमशेदपूर हे औद्योगिक ठिकाण कोणत्या नदीकाठावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुवर्णरेखा. प्रश्न क्रमांक 22वा आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरुणिमा सिन्हा. प्रश्न क्रमांक 23वा महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिरपूर. शिरपूर येथे आहे. हा कोठे आहे? तर धुळे या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 24वा खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. नागपूर येथे खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे जो नेहमी परीक्षेला विचारला जातो. बघा हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था याची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 25 प्रश्न बघितले. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.